तर हाय मित्रांनो, जय श्रीराम. मी तुमचा प्रसाद. तर बघा भावांनो, आपण आता पाणी लावलेलं आहे. तर चालू आहे पाणी आपलं मागं. हे बघ, तर तुम्हाला दिसत असेल पाणी चालू आहे आपल्यावालं शेतात. तर आपल्याला काल आपण मक्की गव्हाला आपण हे भरलं, युरिया वगैरे मारला. थोडा पिवळसर पडून गेला आहे आपला गहू, त्याच्यामुळं मग आपण युरिया वगैरे मारला. आता मोटर चालू केली आपण. आज रविवार आहे, काल शनिवार होता, मधून सुट्टी होती आमच्या कॉलेजला बी. त्याच्यामुळं मग आज रविवार आहे मधून, त्याच्यामुळं मग आपण हे चालू केलं आहे मोटर. तर आपल्याला पाटचं पाणी मागवायचं आहे. तर त्याच्यामुळं पप्पा आणि ते तिकडे गेलेले आहेत धरणावर. तर बघा, आता मी आलो इकडं आपल्या थारीवर. तर आपल्यासाठी बघा, आपला गहू आहे आणि मला लगेच दुपारनंतर रोजेवर जायचं आहे दुसऱ्याच्या शेतात. कारण मला आहे ना थोडे पैशांची अडचण आहे, त्याच्यामुळं मला पैसे लागू राहिले. तर मग ते भाऊ म्हणे, जर तुझे पप्पा आले ना, काय नाही, आपल्या शेताच्या बाजूलाच येते ते आपल्या शेताच्या बाजूलाच भरायचं आहे, रोजेवर जायचं आहे. तर आमच्याकडं 6-7 वाजेपर्यंत लाईट राहते. म्हणून मग हे बघा, आता 2 नाक्यांना पाणी लावलं आहे आपण. 2 नाक्यांना आता तिसरं नाकं लावलेलं आहे. 2 बारे भरले गेले आपले. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपलं काय एवढं काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. नागमोडी आहे, नागमोडीला तुम्हाला तर माहिती आहे कसा टाईम लागतो असं. म्हणून काही एवढं जास्त घाबरण्यासारखं कारण नाही आहे. तर भावांनो, तुमचं जेवण झालं असेल तर मला सांगा. तर आपलं बी मस्त पोट भरून जेवण झालं आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक का करत नाही आणि सबस्क्राईब का करत नाही. तर भावांनो, आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करा, कारण मला बी समजेल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो. तर मी अजून जोमाने लागणार कामाला. तर बघा, आता आपलं एवढं भरणं चालू आहे. बघा, आता आपला असा गहू आहे. तर आपला गहू कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का भावांनो. तर आपल्याला आता पुढच्या शनिवारी आपल्याला नाशिकला जायचं आहे. नाशिकला आपल्याला थोडं कामानुसार. तर तुम्हाला मी ब्रह्मगिरी दाखवल. तर पुढचा व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओला लाईव्ह राहा. तर जय खानदेश भावांनो, जय श्रीराम. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करा. जय श्रीराम.